काजळ माया मालिकेचा आजचा 1 नोव्हेंबरचा भाग आपण पाहणार आहोतच. या मालिकेचे भाग प्रेक्षकांनो खरंच खूप उशिरा मिळत आहेत, त्यामुळे रिव्ह्यू द्यायला सुद्धा उशीर होतोय. तर बघूयात मग आजचा भाग. पाऊस येणार म्हणूनच आरुष हा छतावरती चढतो आणि तो छतावरती कागद अंतरत असतो. तेव्हा विद्याधर त्याची खूप काळजी करतो. तो त्याला दटावतो की कशाला गेलायस तू वर. त्याचा आरडाओरडा ऐकून आसावरी बाहेर येते. आता आरुष छतावरती चढलेला असतो आणि विद्याधर त्याला ओरडतो की तळहातातल्या फोडाप्रमाणे सांभाळले मी तुला, तू उतर बरं पटकन. उर्वीही वरती जाऊन आरुषकडे पाहत असते. तेव्हा आसावरी तिला ओरडते, तू खाली ये बरं पटकन. आता आरुषची तर तिला काडीचीही काळजी नाही आहे, पण ललितची ती खूपच काळजी करते. अरे ललित बाळा, पाऊस येतोय ना, भिजशील इथे, आतमध्ये चल बरं. उर्वी तर तिचं काही म्हणणं ऐकत नाही, म्हणूनच आसावरी तणतणतच वरती तिच्याकडे जाते आणि तिला पुन्हा ओरडते की कार्टे, तुला सांगितलेलं कळत नाही का, चल खाली पटकन. पण ती तिचा हात झटकते. तिला राग येतो. इतक्यातच आरुष छतावर कागद अंतरत असताना त्याचा पाय सटकतो, पण तो वेळीच स्वतःला सावरतो. इकडे विद्याधर मात्र प्रचंड घाबरतो. आरुष त्याला खुणावत सांगतो की तो ठीक आहे. आरुष स्वतःचा तोल सावरत उभा राहतो. विद्याधर अजूनही त्याला सांगत असतो की आरुष तू खाली ये बरं पटकन. आरुष त्याला विचारतो की काका, हे बघ, हे काम पूर्ण झाल्याशिवाय मी काही खाली येणार नाही. आणि अरे, दरवर्षी हे काम तर मीच करतो ना. पण विद्याधर त्याला सांगतो की हे वर्ष, आणि तो गप्प बसतो, कारण खूप सारे विजासुद्धा कडकडत असतात. आरुषसाठी ते वर्ष खूपच धोक्याचं असतं. गुरुजींनी आधीच विद्याधरला आरुषबद्दलची कल्पना दिलेलीच असते. इतक्यातच एक काळा कावळा येतो आणि येता क्षणी तो आरुषकडे पाहतच ओरडत असतो. तेव्हा विद्याधरच्या मनात भीती दाटून येते. काही सेकंदातच आता धो धो पाऊस पडायला सुद्धा सुरुवात होते. आरुष तसाच त्या पडत्या पावसात त्या कवळावरती कागदात झाकतच असतो. विद्याधर, उर्वी दोघांनाही त्याची खूपच काळजी वाटते. आसावरी तर त्या दोघांनाही ओरडते, तुम्ही कशाला उगाचच पावसात भिजताय, आणि तू ग, अजिबात पावसात भिजू नकोस हा, सर्दी वगैरे झाली ना तर लोळत पडतील अंथरुणात. कनकदत्ता मात्र आनंद साजरा करत असते, कारण तिची पर्णिका जी शिळा बनली आहे तिची आता 25 वर्षानंतर मुक्तता होणार असते. तिच्या गेल्या कित्येक वर्षाची प्रतीक्षा संपणार असते. आनंद साजरा करत त्या शिळेशी बोलत म्हणते की पर्णिके, तुझी प्रतीक्षा संपली आहे. आता लवकरच तुझा चांगला काळ आणि आरुषचा वाईट काळ सुरू होणार आहे. इकडे आरुष कसंबसं तरी पावसात भिजत तो कागद झाकतच असतो. तेव्हाच काका त्याच्यासाठी हात जोडून वेळेश्वराकडे प्रार्थना करतो. इतक्यातच पुन्हा आरुषचा पाय सटकतो आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या काळजाचा ठोका चुकतो. आरुष पुन्हा स्वतःला सावरतो. त्या सगळ्यांना सांगतो की काळजी करू नका, तो ठीक आहे. पण आरुषचा कागद अंतरून तर होतो. इतक्यातच कवलावरून त्याचा पाय सटकतो आणि आरुष तसंच वरून खाली गणगळत येतच असतो. सर्वांच्या काळजाचा ठोका चुकतो. काका तर खूप मोठ्याने ओरडतो, आरुष. इतक्यातच आभा पटकन शिडी घेऊन येते आणि वेळीच आरुषला पडण्यापासून वाचवते. आत्ता कुठे सगळ्यांच्या जीवात जीव येतो. कनकदत्ता एकटीच पर्णिकेच्या ते शिडेभोवती फिरत असते, कारण कधी एकदा पर्णिका तिच्या मूळ रूपात येते असं तिला झालेलं असतं. इकडे आरुष आता थोड्या वेळाने खालती उतरतो. घरात सर्वच जण असतात. आजूबाजूचे शेजार पाजारसुद्धा आलेले असतात. तेव्हा उर्वी त्याच्या जखमेवरती हळद लावते. तो थोडा विव्हळतो. उर्वी त्याला वैतागूनच म्हणते की तरी बाबा तुला सांगत होते की वरती जाऊ नकोस, नशीब वेळेवरती आभा आली म्हणून, नाहीतर काय झालं असतं. इतक्यातच शेजारच्या काकू येतात. काळजीपोटी आरुषला त्या समजावतात की आरुष, अरे पडत्या पावसात वरती जायची काय गरज होती. जर आभा आलीच नसती आणि वरतून पडला असता, काही झालं असतं तर. उलट त्यात काकूंनाच आसावरी टोमणे मारते. हो, मग जेव्हा भर पावसामध्ये ते छप्पन आमचं गळलं असतं तर काय तुम्ही येणार होतात का इथे असं टोप धरून उभं राहायला. आता ती काकू तोंडातल्या तोंडातच पुटपुटते, या बाईला ना बोलायची काही सोयच नाही. आसावरी तिच्यावरती खेक असते की हो, मग इतकंच वाटतं तर तोंड वर करून बोलायला यायचंच कशाला. आणि ती तशीच किचनमध्ये निघून जाते.
आता बाकीच्यांना सुद्धा आरुष वरती चढला या एकाच गोष्टीसाठी इतके गृहीत धरतात ना त्याला. अरे बाबा, पण तुला एकट्याला जायची गरजच काय होती? सोबत कोणीतरी घेऊन जायचं ना वरती. सगळेच जण आरुषची काळजी करणं तर दूरच राहिलं, पण येऊन त्याला ज्ञानच देत सुटतात. तेव्हा उर्वीला राग येतो. ती त्या काकांची चांगलीच शाळा घेते. काका, तुमच्या अभिला बोलवलं होतं मदतीसाठी, आला का तो? तिने तर फार काकांची बोलतीच बंद केलेली असते. आरुष तिला समजावतो की उर्वी, काका मी ठीक आहे आता. आता ते काका तर तेथून निघून जातात. त्यानंतर काकूसुद्धा सांगतात की आरुष काही लागलं तर सांगा, आणि त्याही जातात. विद्याधरला सुद्धा आरुषची खूपच काळजी वाटते, कारण त्या घरात तो एकटाच असाय ना, की आता आरुष 25 वर्षांचा झालाय आणि त्याच्या डोक्यावरती संकटाची टांगती तलवार आहे हे माहिती असणारा. आता विद्याधरला इतकी काळजी वाटते बघूनच आसावरीला खूप राग येतो त्याचा. ती त्याच्यावरती खेकसते की अहो तुम्ही पण ना, काय सारखं तेच तेच. ठीक आहे तो. तिचं आभाकडे लक्ष जातं तर आभा ओली झालेली असते. तिच्याकडे टॉवेल फेकत ती सांगते की आणि तू घे हा टॉवेल, घे आणि अंग पुसून घे पटकन, नाहीतर उद्या आजारी वगैरे पडलीस तर ते पाप आमच्या माथ्याला. आता आसावरी किती फटकळ बाई आहे हे तर सगळ्यांना माहितीच असतं, त्यामुळे कोणी तिच्या तोंडालाही लागत नाही. परत विद्याधर काळजी करतोय बघूनच आसावरी आता तर त्याच्यावरती डाफरतेच. अहो थोडंसं साधंसं खर्चाटलंय त्याला, इतकीही काळजी करायची गरज नाही आहे. आणि आरुषच्या हाती ती चहा सोपवते. आता आभा ही आरुषला म्हणते, हे बघ मी होते म्हणून. आता ती पुढे काही बोलणार, आसावरी पुन्हा तिला टोमणेच मारते. हो ग बाई, नाही म्हणजे तू मक्ताच घेतलायस ना त्याचा. नाक मुरडत ती खुर्चीवरती जाऊन बसते. पण आभा मात्र आरुषची चांगलीच कान उघडणी करते. ती त्याचा कान पिळते, त्याला विचारते की काय गरज होती पडत्या पावसात वर जायची? काही झालं असतं तर 2 माणसं बोलावून त्यांच्याकडून काम करून घेता येत नव्हतं का? आरुष उत्तर देतो की अगं ते खूप पैसे मागत होते. तेव्हा ती विचारते की अच्छा, पैसे वाचवण्यासाठी केलं? अरे पण जर पडला असता, काही झालं असतं, हॉस्पिटलमध्ये जावं लागलं असतं तर? पण आभाचं बोलणं आसावरीला खटकतं. ए बाई, तिने सांजेच्या वेळी हे असलं काहीतरी बोलू नकोसा. आधीच इथे किशाला आणि घराला गळतीच लागले. पण विद्याधर काका आभाचीच बाजू घेतात. ते आरुषला समजावतात की आरुष ती अगदी बरोबर बोलते आणि जीवावर बेतेल असं कोणतंही काम तुला करायचं नाही आहे. हवं तर पैसे गेले तरी चालतील. नेमकं तेच आसावरीच्या डोळ्यात खुपतं. तिचं काय, तिची पुटपुट तर चालूच असते. बाकीचे नेहमीप्रमाणे तिच्या बोलण्याकडे दुर्लक्षच करतात. घाबरलेल्या काकाला आरुष समजावतो की तुझा आरुष तुझ्या नजरेसमोर ठणठणीत उभा आहे की नाही. तेव्हाच काका पटकन आरुषला बिलगतो, घट्ट मिठी मारतो. आता घरातल्या सगळ्यांनाच खूपच नवल वाटतं. काका पुन्हा पुन्हा आरुषला तीच गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न करतात की आता तुला जपायला हवं आणि उद्यापासून तर तुला जास्तच जपायला हवं. विद्याधर काकाच्या तोंडून हे बाहेर पडतं आणि तो धक्क्याने विचारतो की म्हणजे? इतक्यातच तो कावळा पुन्हा पुन्हा इतका जोरजोराने ओरडत असतो ना की विद्याधरच्या डोक्यातच सनक जाते. तो ललितला भडकतो की ए उठ, आणि त्याला आधी हुसकावून दे तिथून. घरातल्यांना कळतच नसतं की आरुषच्या बाबतीत विद्याधर इतका पॅनिक का होतोय. आरुष पुन्हा काकाला विचारतो की तू असं का वागतोय. तेव्हा काका सत्य सांगत नाही, पण आरुषला इतकं समजावतो की हे बघ, उद्यापासून तुला 25वे वर्ष लागते, म्हणजे तुझ्या उमेदीचा काळ चालू झाला ना, म्हणूनच म्हणतोय की तू जप स्वतःला. तेव्हा आबा हसून आरुषची मस्करी करते. ती सांगते की आणि हो आरुष, तू प्रोफेसर आहेस. तुला शब्दांशी जरी खेळणं जमत असलं तरी जीवाशी खेळणं महागात पडेल. ती त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो. तो विव्हळतो. आबा त्याला सॉरी म्हणते. आणि हो प्रोफेसर साहेब, आता पटकन चहा प्या, कपडे बदला आणि जरा आराम करा, नाहीतर तुमचे लाडके विद्यार्थी तुमच्या घराबाहेर येतील तुमच्यासाठी मोर्चा घेऊन, त्यांच्या लाडक्या सरांसाठी ना. तेव्हा आरुषला खूप हसू येतं. आता आभा घरात जाणार तेव्हाच तिला नेमकी आसावरी अडवते. आसावरी तिला विचारते की ओ आभा मॅडम कुठे? तेव्हा आभा सांगते की काकू
टॉवेल ठेवायला चालले होते. आसावरी म्हणते की अगं मग तो माझ्याकडे दे आणि तू आपली मर्यादेत राहा. आसावरी तिला ताकीद देते की इथून माझं किचन पुढे चालू होतं आणि तिथे गेलेलं मला अजिबात नाही चालणार. तेव्हा गेलीस तरी चालेल. आता ती इतका पान उतारा करते आभाचा, पण तिचा फटकळ स्वभाव माहिती असल्यामुळे आभा काही बोलत नाही, गप्प असते. आरुषला ती सांगते की मी येते आता, पण येईना लवकरच. आसावरी पुन्हा विचारते की लगेच परत? तेव्हा आभा तिला सांगते, काकू अहो माझ्या बेस्ट फ्रेंडचा बड्डे आहे ना उद्या, त्यासाठी तर यावं तर लागेलच. आभा जरी घरातून निघून गेली असली तरी उर्वी तिच्या पाठीमागे जाते, कारण उर्वीच्या आईने आसावरीने तिचा किती अपमान केला, सतत टोमणे मारत असते तिला. मग ती तिच्या आईच्या वतीने आभाची माफी मागते. आभा म्हणते की उर्वी अगं असू देत, काकूंचा स्वभाव माहिती आहे मला. आभा इतकी दिलदार मनाची आहे पाहूनच. उर्वी तिच्यावर खूप खुश होते. तिचे गालगुच्चे घेत ती म्हणते की किती गोड आहेस का तू, पटकन माफ करून टाकतेस. त्यावर आभा सांगते की उर्वी अगं प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा त्याचा वेगळा असा स्ट्रगल चालू असतो आणि समोरचा जरी चुकत असला तरी पटकन त्याला माफ करून टाकायचं, म्हणजे कसं आपल्याला पण त्रास होत नाही. आता उर्वी तिचं इतकं कौतुक करते, पण आभा क्रेडिट घेत नाही या. उलट उर्वीला सांगते की तुझ्या भावाने आरुषनेच शिकवलंय मला. तेव्हा उर्वी मुद्दामच तिला म्हणते की तू आणि आरुष दादा अगदी मेड फॉर इच अदर. आता आभा तिला एक फटका देते आणि सांगते की उर्वी आम्ही फक्त बेस्ट फ्रेंड आहोत. इकडे काकाच्या सांगण्यावरून आरुष आराम करण्यासाठी तर जातो. आता आसावरीला मात्र तो चांगलेच झापतो. विचारतो की सतत तू आभाला टोचून का बोलत असतेस आणि तिला बोलतेस, त्याचा त्रास आपल्या आरुषलाच होतो की नाही. त्यावर ती सुद्धा वैतागतच सांगते की कारण मी तिला असं बोलते, तिच्या येण्यानेच आरुषच्या आयुष्यातलं माझं महत्त्व कमी झालंय. ती मुलगी मला कधी आवडतही नाही आणि आवडणार सुद्धा नाही, असं सांगून ती किचनमध्ये निघून जाते. आता इकडे कनकदत्ता रस्त्याने जंगलातून फिरतच असते. ती फक्त वेळ टळण्याची वाट पाहत असते, कारण त्या शिळेतून आता पर्णिकेची मुक्तता होणार असते. इकडे आरुषच्या काळजीने विद्याधरच्या मनाची इतकी घालमेल होत असते आणि त्यातून गुरुजींचं बोलणंही त्याला आठवत असतं की आरुष फक्त वयाच्या 25व्या वर्षापर्यंतच सुरक्षित आहे. एकदा का त्याला 25वं वर्ष लागलं तर मग ही अडगळीच्या खोलीत कैद केलेली शक्ती आहे ना, ती हळूहळू मोकळी होईल आणि आरुषवरती संकट येईल. विद्याधर पुन्हा काही उपाय करता येतो का, या मोठ्या संकटातून आरुषला बाहेर काढता येईल का, हे विचारण्यासाठी गुरुजींना कॉल करतो, पण गुरुजींचा फोन तर लागतच नाही. त्याला कळत नसतं की गुरुजी का फोन घेत नाहीत. आता तर काही तासच उरलेत. आरुषवरती कोणतं संकट आलं तर याचं काळजीने चित्त थाऱ्यावर राहत नाही आणि विचार करून करून तर डोकं पार हैराण होऊन जातं. इकडे कनकदत्ता जिथे पर्णिका मुक्त होणार असते त्या ठिकाणांपर्यंत येऊन पोहोचते सुद्धा आणि तिला तो शेवटचा पर्णिकेसोबतचा प्रसंग आठवतो की ज्यावेळेस तिला कैद केलं गेलं होतं. जरी गुरुजींशी कॉन्टॅक्ट होत नसला तरीसुद्धा स्वतः विद्याधर एक मार्ग काढतो. तो कपाटात आजपर्यंत लपवून ठेवलेलं तेच रुद्राक्ष बाहेर काढतो तिजोरीतून आणि त्याच सेकंदाला तो विचार करतो की जोपर्यंत गुरुजींशी काही बोलणं होत नाही तोपर्यंत हेच लॉकेट आरुषचं रक्षण करेल. आज त्याचा वाढदिवस आहे. बरोबर वाढदिवसाच्या दिवशीच मी त्याच्या गळ्यात घालतो, म्हणजे तो पुढे काही विचारणार सुद्धा नाही. कनकदत्ता आता त्या दरवाजाला जो त्रिशूल लावलेला असतो तो काढण्याचा प्रयत्न करते, परंतु त्याच्या शक्तीचा अजूनही उपयोग होतो. कनकदत्ता 2 पावलं मागे सरकते. वेळेश्वराचं रुद्राक्ष ज्या वेळेस आरुषला द्यायला निघालेला असतो विद्याधर नेमकी मांजरीसारखी आडवी जाते, ती म्हणजे आसावरी. ती त्याला विचारते की हे कुठे घेऊन जाताय तुम्ही. तेव्हा विद्याधर उत्तर देतो की आरुषच्या गळ्यात घालतोय. त्यावर आसावरीला आक्षेप असतो. ती त्याच्यावरती डाफरते की वा, नाही म्हणजे तुमच्या भावाने सगळी प्रॉपर्टी फुंकली, तुम्हाला काहीही न देता आपल्या गळ्यात त्याचा पोरगा मारून निघून गेला हे जग सोडून
आणि आता एकमेव दागिना हे सोन्याचं रुद्राक्ष आपल्याकडे उरले, तेही तुम्हाला पुतण्यालाच द्यायचं आहे. वा. विद्याधरच्या हातून ती हिसकावून घेते आणि आहे त्या डब्यात तिजोरीमध्ये ठेवायला लागते. विद्याधर जीव तोडून हात जोडून विनवण्या करतो. आसावरीला समजावतो की वालावरकरांचं घर जो प्रमुख चालवतो त्याच्याच गळ्यात हे रुद्राक्ष असतं आणि आपलं घर तर आरुष चालवतोय ना. आसावरी डाफरते की उपकार करत नाही आहे तो आपल्यावरती. आपण पोटाला चिमटा काढून लहानाचं मोठं केलंय त्याला. विद्याधर विचारतो की अगं पण मायेचं मोल करणार आहोत का आपण. आता विद्याधरने कितीही विनवण्या केल्या तरीसुद्धा आसावरीच्या डोक्यात काही शिरणारं नसतंच. ती तणतणत बाहेर निघून जाणार तर समोर नेमका आरुष उभा असतो. त्याला पाहता क्षणी तिचा चेहरा फार कोरामोरा होतो. आरुष तिला विचारतो की सॉरी, तुम्ही काही महत्त्वाचं बोलत होतात का. आसावरी म्हणते की नाही रे, रोजचंच आपलं ते चाललेलं. तू कशासाठी आलायस. तेव्हा आरुष तिच्या हाती त्याचा पगार सोपवण्यासाठी येतो. पण विद्याधर काका त्याला सांगतो की आरुष, अरे राहू देत तुझ्याकडे, आता तुझा वाढदिवस आहे, मित्रांना वगैरे पार्टी द्यायची असेल, मग लागतील ना पैसे तुला. तेव्हा आरुष जबरदस्ती काकूच्या हाती पैसे टेकवत म्हणतो की नाही, पैसे आहेत माझ्याकडे. आणि हो, उर्वीच्या शाळेची फी भरायची आहे आणि ललित मला म्हणाला होता की त्याला कसला तरी कोर्स करायचा आहे. पैसे आहेत, जर कमी पडले तर मला सांग नक्की. आरुषचं बोलणं ऐकून उगाचच त्याच्या नजरेसमोर ती त्याचं कौतुकच करते. त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात काय फिरवते. आरुष निघून जाता क्षणी आसावरीचे खरे रंग दिसतात. विद्याधर समजावण्याचा प्रयत्न करतो. कळलं ना आपला आरुष कसा आहे ते. अगं, घासातला घाससुद्धा काढून देतो तो आपल्याला. पण इतकं बोलूनही आसावरी, तिचं डोकं ठिकाणावर येणार आहे का. इतक्या वर्षात नाही आलं, आत्ता कसं येईल. उलट विद्याधरला ती सांगते की काय आहे, त्याला गरज आहे आपली. एकदा का पंख फुटले ना तर निघून जाईल आपल्याला सोडून. उलट ती विद्याधरवरतीच भडकते की गप्पा बसावं तुम्ही, हिशोब चुकवलात सगळा माझा. त्याला इतकं वाईट वाटतं. इकडे कनकदत्ता मात्र आनंद साजरा करते की आता उद्या आरुष एकदाचा 25 वर्षाचा झाला की माझ्या पर्णिकेची हळूहळू तिथून सुटका होईल. पण त्यासाठी आरुषचं रक्त त्या थडग्यावर सांडणं जास्त गरजेचं आहे. आणि आरुष कुठं आहे ते मला माहिती नाही आहे. विद्याधर, कुठे नेऊन ठेवलेस तू आरुषला. ती मोठ्या मोठ्याने आरडाओरडा करते. आजचा भाग संपतोय. पुढील भागात आपण बघूयात कनकदत्ता ही पर्णिकाचं थडकं चिता आहे त्या ठिकाणीच तांडव करत असते आणि इकडे आरुषच्या बड्डे सेलिब्रेशनची तयारी जोरदार झालेली असते. आता तर उर्वी आणि अभा दोघेही मिळून काउंटडाऊन चालू करतात आणि विद्याधरचं लक्ष लागलेलं असतं ते म्हणजे घड्याळाकडे. आता बरोबर 12 वाजता आरुष मेणबत्तीला फुंकर मारतो आणि समोरचं दृश्य पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरते. कारण समोर उभी असते ती चिटकीन म्हणजेच पर्णिका आणि ती आरुषला हाका मारते की आरुष ये. तेव्हा सर्वांनाच घाम फुटतो. आता पर्णिकेच्या तावडीतून विद्याधर आरुषला कसा वाचवतोय पाहणं मनोरंजकच ठरेल.